भोगीती जे दुःख देखवे न डोळा तोची खरा जन कळवळा। या वचनाप्रमाणे दुसऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घालणारी माणसंच परमेश्वराचे दूत असतात, मानवतेचे खरे सेवक असतात। कोल्हापुरातील भगवान महावीर सेवा दवाखान्याच्या माध्यमातून जैन समाजातील काही तरुणांनी अशाच प्रकारे जनसेवेचा विडा उचललाय। अत्यंत माफक दरामध्ये विविध व्याधींची तपासणी आणि औषधोपचार करत या दवाखान्याने सेवेचा नवा मानदंड निर्माण केलाय। गेली 12 वर्षे अखंडपणे वैद्यकीय सेवा देत 2-5 हजार नव्हे तर सुमारे 5 लाख रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या कोल्हापुरातील भगवान महावीर सेवा दवाखान्याच्या रुग्णसेवेचा प्रेरणादायी प्रवास बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून। कोणत्याही प्रकारचा रोग नाही, व्याधी नाही असा माणूस मिळणं अलीकडच्या काळात दुर्मिळ बनलंय। बदलती जीवनशैली, आहार विहारातील बदल, प्रचंड ताणतणाव यामुळे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या शारीरिक व्याधीनं त्रस्त असतोच। त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला दवाखान्याची पायरी चढावीच लागते। इच्छा नसतानाही दवाखान्यासाठी मोठा खर्च करावा लागतो। गेल्या वर्षी आलेल्या कोरोना साथीत तर वैद्यकीय खर्च काय असतो याचा अनेकांनी भीषण अनुभव घेतलाय। त्यामुळे दवाखाना म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो। दिवसेंदिवस वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे सर्वच जण हैराण आहेत। अशा वेळेस अत्यंत अल्प दरात वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करून देत कोल्हापुरातील भगवान महावीर सेवा दवाखान्यानं मोठा दिलासा दिलाय। जैन समाजातील विनोद ओसवाल, प्रवीण ओसवाल, जयंतीलाल ओसवाल, संजय गांधी, उत्तम गांधी, हितेश राठोड, निलेश राठोड, अमर परमार या युवकांनी एकत्र येऊन 27 फेब्रुवारी 2009 साली भगवान महावीर सेवाधाम ट्रस्टची स्थापना केली। महद्वा रोड जवळील जैन श्वेतांबर मंदिराजवळ छोट्याशा जागेत या तरुणांनी सेवाभावी दवाखाना सुरू केला। सुरुवातीला सकाळच्या सत्रात हा दवाखाना सुरू होता। वैद्यकीय क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना केवळ इच्छाशक्ती, जिद्द आणि तळमळीतून या तरुणांनी वैद्यकीय सेवेचं व्रत स्वीकारलं। या दवाखान्यात औषधांच्या बरोबरीनं आवश्यक वैद्यकीय साधनं आणली। सेवाभावी वृत्तीनं सुरू असलेल्या या दवाखान्याकडे हळूहळू नागरिकांची गर्दी वाढू लागली। त्यामुळे रुग्णसेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेऊन समाजातील दानशूर मंडळींच्या सहकार्यानं कसबा गेट इथं 7000 फुटाच्या प्रशस्त जागेत 3 मजली अद्ययावत इमारत उभारली। 1 डिसेंबर 2019 पासून या प्रशस्त इमारतीमध्ये रुग्णसेवा दिली जाते। या रुग्णालयात केस पेपर फी केवळ 20 रुपये आहे, तर फेर तपासणीची फी 10 रुपये, दात आणि डोळे विभागात फक्त 50 रुपये फी मध्ये उपचार केले जातात। नाममात्र शुल्क घेऊन रुग्णांना आवश्यक इंजेक्शन, गोळ्या दिल्या जातात। महत्त्वाचं म्हणजे इथल्या लॅबोरेटरीमध्ये निम्म्यापेक्षा कमी दरात विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात। तर अंध विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि वैद्यकीय सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाते। शिवाय रुग्णांना घरी लागणारं साधन साहित्य सुद्धा अल्प भाड्यात दिलं जातं। विविध प्रकारच्या व्याधी घेऊन दवाखान्यात आलेल्या तब्बल 5 लाख रुग्णांनी इथल्या वैद्यकीय उपचाराचा लाभ घेतलाय। सध्या दिवसाला 50 ते 100 रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली जाते। त्यासाठी विविध तज्ञ, अनुभवी डॉक्टर इथं सेवा देतात। सेवाभावी वृत्तीनं इथले डॉक्टर आणि कर्मचारी कार्यरत आहेत। अल्प दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम आपल्या हातून घडतंय, त्याचं मनस्वी समाधान असल्याचं ट्रस्टचे संचालक सांगतात। सर्वसामान्य जनतेला परवडावं अशा या उद्देशानं आम्ही हे हॉस्पिटल बांधलेलं आहे। आम्ही 15 जण मिळून आम्हाला एक उद्देश होता की काहीतरी समाजासाठी करावं। या उद्देशानं आम्ही हा प्रबोधन हातात घेतलेलं आहे आणि आज जे मोठ्या वास्तूत रूपांतर झालेलं आहे, हे आमची मनापासून आम्हाला त्याचा आनंद आहे। आजपर्यंत 5 लाख पेशंटनी या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे। मागील वर्षी कोरोनाच्या साथीमध्ये या दवाखान्यानं शेकडो रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली। मास्कसह अनेक साधनं उपलब्ध करून दिली। बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी CPR मध्ये लॉकर्सची सुविधाही याच ट्रस्टनं उपलब्ध करून दिली आहे। भविष्यात या दवाखान्यात एक्सरे विभाग, फिजिओथेरपी आणि डायलिसिस सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्याचा भगवान महावीर सेवाधाम ट्रस्टचा मानस असल्याचं विश्वस्तांनी सांगितलं। जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून भगवान महावीर ट्रस्टच्या विश्वस्तांनी वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवेचा नवा आदर्श प्रस्थापित केलाय, यात शंका नाही। जैन समाजातल्या तरुणांनी सुरू केलेल्या सेवेच्या या महायज्ञाचं 4 ओळीमध्ये जर वर्णन करायचं झालं तर
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. गेली 12 वर्ष अखंडपणे हा सेवेचा यज्ञ सुरू आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा अखंडपणे तो सुरू राहील यात शंका नाही. बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह ताज मुल्लानी.